तर यूएसने परवानगीने तेल खरेदी केल्याचा दावा केला जातोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। अमेरिकेचे भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सूट। इराण इस्रायल युद्धादरम्यान तात्पुरती मुभा। भारताची रशियाकडून 20 दशलक्ष बॅरल तेल खरेदीची प्रक्रिया सुरू। तेल खरेदीसाठी अमेरिकेने सूट दिल्याच्या मुद्द्यावरून लोकसभेतील भाषणाचा व्हिडिओ। राहुल गांधींकडून ट्विट। 11 फेब्रुवारीचा व्हिडिओ शेअर करत आजचे काही सुरू आहे ते परराष्ट्र धोरण नाही अशी टीका। भारताला तेल खरेदीची परवानगी देणारा अमेरिका कोण? काँग्रेसचा सवाल। भारत स्वतंत्र राष्ट्र कुणाचाही गुलाम नाही। काँग्रेसचे ट्विट। भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेने दिलेल्या परवानगीवरती काँग्रेसची टीका। रशियाकडून तेल खरेदीसाठी भारताला अमेरिकेच्या परवानगीची गरज का आहे? आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचे ट्विट। अशी नेमकी काय मजबुरी आहे यामुळे ट्रम्प समोर नतमस्तक झालात? भारतीयांच्या हितासाठी राजीनामा द्या। ट्विटमधून केजरीवालांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। भारताला गुलाम बनवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका करण्यात आलेली आहे। संजय राऊतांकडून ही टीका करण्यात आली आहे। संजय राऊत यांनी अमेरिकन रशियाकडून तेल घेण्यास 30 दिवसांची सूट दिल्यानंतर टीका केलेली आहे। देशाचा अपमान हिंदुस्थान सहन करणार नाही असा उल्लेखही संजय राऊत यांनी केला। तर संजय राऊतांनी मोदींना सल्ले देणं बंद करावं। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी हे प्रत्युत्तर दिलं। राहुल गांधींची गुलामगिरी करणाऱ्यांना मोदींवर टीकेचा अधिकार नाही असाही हल्लाबोल यावेळेला केला। परवानगी गुलामांना दिली जाते, आता अमेरिकेच्या मेहरबानीवरती रशियाकडून तेल खरेदी करणार संजय राऊतांची टीका। तर सध्या युद्धाचा फटका जो आहे तो देशभरामध्ये बसताना पाहायला मिळतोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। देशामध्ये घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य द्या। प्रोपेन आणि ब्युटनचा वापर औद्योगिक कामाऐवजी प्रामुख्याने गॅस उत्पादनासाठीच करा। पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश। मध्य पूर्व आशियातील स्थिती तणावपूर्वक आहे, त्यामुळे समुद्र आधी व्यापारासाठीच एक महत्त्वाचं माध्यम होतं। समुद्र आता राजनैतिक दबावाचं केंद्र झाला आहे। आखातातील देशातील परिस्थिती संदर्भात आता अनुमान बांधणं कठीण। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं विधान। अमेरिका इराण युद्धाचा पहिला झटका। पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद होण्याची शक्यता। नव्या ऑर्डर घेऊ नका। सरकारकडून शिक्रापूर आणि चाकण प्लांटमधील डीलर्सना आदेश। नागपूरसह सर्व विदर्भामध्ये 21 दिवसांच्या फरकाने घरगुती सिलेंडर मिळणार। व्यावसायिक सिलेंडरचे नवीन कनेक्शन देण्यासह डिस्काउंटही बंद। गॅस डीलरला आता इंडियन ऑइलकडून सूचना। नागपूरमध्ये गुरुवारपासून सीएनजीच्या दरामध्ये 10 रुपयांनी वाढ। अमेरिका इराण युद्धाचा मोठा फटका। शहरामध्ये 2 दिवसाआड एलपीजी गॅस टँकरचा पुरवठा। इराण अमेरिका युद्धाचा कच्च्या तेलावर मोठा परिणाम। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 8% जास्त वाढ। कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $85 पोहोचला आहे। अमेरिका इराण युद्धाच्या केळी पिकाला 700 कोटींचा फटका। युद्धामुळे केळीचे 1,500 ते 107,000 जे आहेत ते 1,500 ते 1,700 पर्यंतचे कंटेनर अडकलेले आहेत। निर्यातदारांचं हजारो कोटींचं नुकसान होण्याची भीती आहे। व्यापारी चिंतेत आहेत। नाशिकमध्ये मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागाला फटका बसलेला आहे। वातावरणातील बदलांमुळे 70% द्राक्ष बागेला फळधारणा नाही। गेल्या वर्षीच्या तुलनेत द्राक्षाची 23,000 मेट्रिक टन निर्यात घटलेली आहे। द्राक्षाची निर्यात घटल्याने 700 कोटींच्या परकीय चलनाचं यंदा नुकसान झालं। इराण ओमानमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये कांदिवलीच्या दीक्षित सोळंकीचा मृत्यू झालाय। 25 वर्षीय खलाशी दीक्षित सोळंकीच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे।